चला तर आज बनवायला घेतला होता मी चिवडा लेकरांना ना. आज दुपारच्या वेळेस काही खायला लागतं, कारण आता उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळा म्हटल्यावर दुपारच्या वेळेस ना थोडंसं टाईमपास खायला असलं तर बरं वाटतं, नाहीतर भाजीपोळी रोजची नाही खावं वाटत. म्हणून मग म्हटलं आता चिवडा बनवून घ्यावा, वेळ आहे तर. आज ना मला झोपला होता, त्यामुळे ना म्हटलं मग आता थोडंसं दुपारी टाईम आहे तर आज बनवून घ्यावं. त्यासाठी ना मुरमुरे अशी कडक भाजून घेतले, मस्त असे थोडेसे खरपूस भाजू दिले ना मग छान होतं चिवडा. आणि कुडूम पण लागतो, नाहीतर मग ते वातळून त्याचा चिवडा तर बिलकुलच छान नाही लागत. मग मल्हारसाठी पण सपक चिवडा बनवून घेतला, कारण आता आम्ही खायला घेतलं होतं. मग तोही म्हणतो मम्मा आम्हाला पाहिजे. मग आता कसं लेकरांना नाही म्हणावं वाटत नाही, किंवा मग त्याला असा हात झिटकारा नाही वाटत. म्हणून म्हटलं मग त्यालाही आपल्यासोबत एखाद्या वाटीत देता येतं खायला, म्हणून मग त्यालाही वेगळा बनवून ठेवला सपक. आणि आमच्यासाठी हा तिखट बनवून घेतला. असा मग मस्त चिवडा वगैरे बनवून झाल्यानंतर मस्त कंटेनरमध्ये भरून ठेवता येतं. म्हटलं थोडं गार झाल्यानंतर, म्हणून मग झाकून ठेवला. आणि आता इथे बघा आमच्या मल्हारला, त्याला घेऊनच काही काम करावं लागतो, कारण तो उठला होता तेवढ्यात सगळं होईपर्यंत माझं. आणि आता त्याला घेऊनच व्हिडिओ बनवला. मग आता काय इकडे ना मस्त असं चिवड्यासाठी ना प्रिपरेशन केलं होतं मी. खरपूस शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि आता छान शेंगदाणे भाजले म्हटल्यावर आता त्या चिवड्यामध्ये टाकले. आणि आता मल्हारच्या चिवड्यामध्ये काय शेंगदाणे डाळं वगैरे टाकलं नाही, कारण त्याला आता सध्या दात वगैरे नाही जास्त, 2-4च आहेत, त्यामुळे त्याला काही चावता येत नाही. आमच्या चिवड्यामध्ये मात्र भरपूर शेंगदाणे टाकले, कारण माझ्या पिऊला खूप आवडतात तळलेले शेंगदाणे, म्हणून तिच्यासाठी ना खूप सारे शेंगदाणे टाकून घेतले. आणि त्याचसोबत डाळही भाजून घेतलं. मग डाळवं व्हिडिओमध्ये काय आलं नाही, शूटिंग घ्यायचं काय मला लक्ष नाही डाळ भाजलेल्याची. पण डाळही छान भाजून खरपूस टाकला आणि मस्त असं चिवडा तयार केला. आणि तुम्हालाही आवडतो का असा टाईमपास चिवडा वगैरे खायला, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घरचा चिवडा ना खूप छान लागतो. बाहेरचा विकतचा तरी तेलकट वगैरे लागतो, पण घरच्या चिवड्यात वेगळी चव असते. आपण जास्त तेल वगैरे वापरत नाही, म्हणजे हेल्थला जसं छान असेल तसाच करतो आपण. घरी जेवढा आपल्याला पाहिजे तेवढंच तिखट मीठ वगैरे सर्व टाकतो, पण बाहेरच्या चिवड्यात तसं नसतं. तेल पण खूप असतं, तिखट पण जास्त असतं आणि स्पायसी मसाले वगैरे पण जास्त असतात. त्यामुळे ना शक्यतो बाहेरची चिवडा मी टाळतेच, आणायला पण टाळायला होते आणि खायला पण नकोच म्हणते, कारण लेकरांना ना हेल्थ खूप महत्त्वाची आहे. आणि असं तेलकट वगैरे खाल्लं ना मग ते डोकं दुख, असं पित्त हे ते असे प्रॉब्लेम येतात नंतर. पण असं काही होऊ नये म्हणून ना मग मी असं महिन्याला हे चिवडा घरीच बनवून ठेवत असते. आणि इथे बघा मला शेंगदाण्यात तेल उडायचं भीती वाटत होती, कारण तेलातनं शेंगदाणे जेव्हा भाजतात ना तेव्हा ना असं तेल उडतं, आणि ते मला वाटत होतं माझ्या येईल चेहऱ्यावर वगैरे, म्हणून मग मी असं तेल झाकण लावत होते शेंगदाणे भाजत. तरीही मी जास्त तेल न कडकड होऊ देतात त्यात थोडेसे शेंगदाणे टाकले होते. जास्त कडकडीत तेल झालं आणि त्यात शेंगदाणे टाकले ना जास्तच उडतात, त्यामुळे ना मग असं मी झाकण लावून त्याला भाजत होते. चला तर इथे आता ऑलमोस्ट शेंगदाणे सर्व भाजून झाले आहेत. मग आता म्हटलं शेंगदाणे काढून घ्यावं, म्हणून मग आता एका प्लेटीतनं शेंगदाणे काढून घेतली, नाहीतर डायरेक्टच असं मुरमुऱ्यावर टाकावं म्हटलं. मग कारण मुरमुऱ्यावर डायरेक्ट टाकलं ना त्यातलं थोडंसं तेलही मुरमुऱ्याला लागतं, प्लेटीला लागत नाही. म्हणून मग विचार बदलला आणि आता टाकले शेंगदाणे डायरेक्ट मुरमुऱ्यामध्येच. आणि आता छान असे शेंगदाणे भाजले होते. आणि असे शेंगदाणे खायला न दाताखाली आल्यानं खूप छान लागतात. त्यामुळे आणि हे मेन म्हणजे घरचे शेंगदाणे आहेत, मी स्वतःच घरी शेंगा फोडून तयार केलेले, कारण बाहेरचे शेंगदाणे असतात ढोबळे छान असतात, पण एवढेही, कारण घरच्या शेंगदाणे एवढी चव येतच नाही बाहेरच्या शेंगदाण्याला. म्हणून मग आता इथे मस्त असे शेंगदाणे भाजले आहेत. आता म्हटलं मस्त असे काढून घ्यावे आणि चिवड्यामध्ये टाकावेत. बघा किती सुंदर लुक आला आहे आता चिवड्याला शेंगदाणे टाकल्यानंतर, किती छान दिसत आहेत. त्यातनं छोटे छोटे शेंगदाणे किती मस्त दिसत आहेत, खरपूस भाजून टाकलेले. आणि आता असा गेला मग आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत परत.